श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज बनवणार आहे गूळ शेंगदाण्याचे मोदक. चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मी शेंगदाणे घेतलेले आहेत, गूळ घेतलेला आहे आणि वेलची आणि जायफळ किसून घेतलेले. तर शेंगदाणे आपण गॅसवर मस्त कढईमध्ये आपण भाजून त्याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला. चला मग आता मी हे कढईत आपल्याला शेंगदाणे हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आता हे बघा, व्यवस्थित मी शेंगदाणे भाजून घेतलेले. गॅस बंद केलेला आहे. आता आपण याचे साल काढून गार झाले आपल्याला मिक्सरमध्ये बारीक काढून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यात टाकले. आता त्याच्यामध्ये मी गूळ टाकते. गूळ हा आपल्या गोड हवा आहे त्याप्रमाणे टाकायचा आहे. वेलची आणि जायफळची पूड टाकायची आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये आता दळून घ्यायचं आहे. चला मग मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते. हे बघा, मी मस्तपैकी असं हे मिक्सरमधून मिक्स करून घेतलेलं आहे. याची आपण चिक्की पण करू शकतो आणि मोदक पण करू शकतो. हे उपवासासाठी चालतात, म्हणून हे उपवासासाठी पण आपण खाऊ शकतो. चला मग मी आता याचे मोदक करून दाखवते. मी हा साचा घेतलेला आहे आणि याच्यात सारण टाकून मी मोदक तयार करते. हे बघा, मी साच्यामध्ये व्यवस्थित असं सारण भरून घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला आता मोदक काढून दाखवते. ते व्यवस्थित दाबून आपल्याला हे साच्यामध्ये सारण भरायचं आहे. हे बघा, मस्तपैकी आपला मोदक तयार झालेला आहे. आता मी सर्व मोदक अशा प्रकारे करून घेते. हे बघा, आपले मस्तपैकी असे शेंगदाण्याचे मोदक तयार झालेले आहेत. हे बघा, आणि एकदम खायला पण मस्त आणि मस्तपैकी असे टिसूर आहेत. लगेच असे हाताने तुटणार आहेत. तर नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.